तुम्हाला माहिती आहे की ट्रॅव्हलिंग हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि प्रत्येकाला कामानिमित्त शिक्षण बिझनेस प्रत्येक काही ना काही कारणानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करावं लागतं. आणि ट्रॅव्हलिंग करताना तुम्ही बोगद्याचा अनुभव घेतला असेल, जो की प्रचंड मोठा डोंगर असतो आणि डोंगराच्या मध्ये असतो. लहानपणी बरीच लोक तशा बोगद्यातून जाताना एन्जॉय करतात, ओरडतात. परंतु काही बोगदे असे आहेत जी की भारतातील हॉरर हॉन्ट बोगदे म्हणून ओळखले जातात. त्यातीलच एक बोगद्याविषयी मी आज सांगणार आहे. हो, हा बोगदा आपल्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या 2 शहरांना जोडणारा म्हणजेच मुंबई आणि पुणे या शहरांना जोडणारा हा बोगदा आहे. आणि ह्या बोगद्याला महाराष्ट्रातील हंटेड बोगदा, महाराष्ट्रातील भूताटकी बोगदा म्हणून ओळखलं जातं. आता याची सुरुवात कधी झाली तर ही जी घटना घडली ही 2000 साली घडली. 2000 साली भक्ती बर्वे जी की मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वात अट्रॅक्टिव्ह ॲक्ट्रेस, जिनं मराठी हिंदी त्याचबरोबर नाट्य कार्यक्रमामध्ये आपला ठसा उमटवला होता आणि अतिशय उमदेदार अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. ही अभिनेत्री 27 मे 2000 साली आपल्या जे काम होतं, जे मुंबईतील काम होतं, 9 वाजता मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाले. मध्ये वाटेत थांबली, भूक लागली होती, दोघांनी जेवण केलं, तीन आणि ड्रायव्हरनं, आणि ती पुन्हा पुण्याच्या दिशेने निघाली. पुणे या ठिकाणी ती 12:30 वाजता या बोगद्यापाशी आली आणि या ठिकाणी ड्रायव्हरचा डोळा लागला आणि गाडीचं कंट्रोल सुटलं आणि गाडी जी आहे ती थेट या बोगद्याच्या सुरुवातीला असणाऱ्या डांबावर जाऊन धडकली आणि जागेच या ठिकाणी जी भक्ती बर्वे ॲक्ट्रेस होती तिचा मृत्यू झाला. आणि लोकांनी या ठिकाणी त्या ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, परंतु तिसऱ्या दिवशी हा ड्रायव्हरही त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला किंवा वारला म्हणतो. तर ही घटना झाली आणि त्या घटनेपासून या ठिकाणी लोकांना ह्या बोगद्याची एंट्री करताना निगेटिव्ह फिलिंग वगैरे येऊ लागतात. त्याचबरोबर काही लोकांना या ठिकाणी एक महिला रस्त्याच्या कडेला थांबली अशी दिसत असली. तर अशीच ही घटना 2005 साली घडली. 2005 साली सुनील नावाचा ट्रक ड्रायव्हर, आता ट्रक ड्रायव्हर यांचं मुख्य काम काय असतं की मुख्यतः साहित्य एका ठिकाणाहून भरणे, दुसऱ्या ठिकाणी नेणे आणि दुसऱ्या ठिकाणाहून साहित्य भरून ते पुन्हा एका ठिकाणी नेणे काम असतं. आणि सुनीलचं मुख्यतः काम होतं मुंबई आणि पुणे या शहरांना जो की लोखंडी कारखाना असतात, लोखंडी पोलाद निर्माण करणारे कारखाना असतात, ह्या पोलाद निर्माण कारखान्याचं जे साहित्य असतं ते मुंबईहून पुण्याला नेणे आणि पुण्याहून मुंबई नेण्याचं काम हे मुख्यतः ट्रक मार्फत हा सुनील काम करत होता. आता सुनीलचं हे काम रेग्युलर होतं आणि मुख्यतः माहिती आहे जे ट्रॅव्हलिंग करतात ते मुख्यतः ट्रकवाले असतात, हे मुख्यतः रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हलिंग करतात. आणि रात्रीच्या वेळी ट्रॅफिक कमी असतं, त्यामुळे ही लोक मुख्यतः रात्रीच्या वेळी जे ट्रॅव्हलिंग आहे ते ट्रॅव्हलिंग मुख्यतः करत असतात. आता सुनीलने एक दिवस काय केलं, आपला जो लोखंड जो माल होता तो गाडीत भरला आणि तो संध्याकाळी 7-8च्या दरम्यान त्याने त्या ठिकाणी पुणे सोडलं आणि जवळपास 11च्या दरम्यान तो त्या बोगद्यापाशी गेला. बोगद्यापाशी गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी रस्त्यामध्ये एक गुलाबी साडी नेसणारी एक महिला त्या ठिकाणी बोगद्याच्या सुरुवातीलाच त्याला थांबल्यावर दिसली आणि त्या ठिकाणी त्यानं तिला बघताच गाडीला ब्रेक मारला आणि तोही त्या महिलेकडे बघू लागला. तो विचार करला एवढ्या रात्रीच्या वेळी महिला या ठिकाणी काय करते. ती महिलाही त्याच्याकडे बघत होती, तोही त्याच्याकडे बघत होता. असंच 2 मिनिट गेले आणि 2 मिनिटांनंतर ती महिला अचानक गायब झाली. तर जेव्हा महिला अचानक गायब झाली तेव्हा या ठिकाणी सुनीलला सुद्धा आली आणि सुनील म्हणला अरे बहुतेक मला भास झाला असेल, कारण की मला नाही वाटत की एवढ्या रात्रीच्या वेळी एखादी महिला या ठिकाणी थांबली असेल असं त्याला वाटलं. भास झाला नाही. त्याला गाडीला स्टार्टर मारला आणि तो मुंबईच्या दिशेने गेला. मुंबई या ठिकाणी सकाळी 4:30 वाजता तो त्या ठिकाणी पोहोचला. 4:30 वाजता त्यानं काय केलं, जी गाडी होती ती गाडी त्या ठिकाणी माल उतरण्यासाठी लावली आणि तो एका केबिनमध्ये जाऊन त्या ठिकाणी पडला. आणि जेव्हा केबिनमध्ये पडला तो झोपणार इतक्याच त्या छातीवर कोणतरी बसून रडत आहे असं त्याला जाणवलं. त्याने डोळे उघडले आणि पाहता क्षणी जी महिला त्याला त्या ठिकाणी दिसलेली, जी की बोगद्याच्या ठिकाणी दिसलेली, तीच महिला त्या समोर
येऊन रडत होती, जिचे डोळे लाल झाले होते, डोळ्यातून पाणी येत होतं, केसे पूर्णतः बिस्कटलेली होते आणि त्याचबरोबर ती छातीपासून मोठमोठ्याने रडत होती. आता ह्यानं जेव्हा ते दृश्य बघितलं तेव्हा तो पूर्णतः शॉक झाला आणि हडबडून त्याने इकडे तिकडे हे केलं. ती महिला दिसायची गायब झाली आणि तेव्हा वाजले होते सकाळचे 6. तिथून तो उठला आणि त्या ठिकाणी जो कंपनीचा मॅनेजर आहे त्या मॅनेजरपाशी गेला आणि गेल्यावर त्याने सांगितलं की बाबा, काल रात्री मी आलो, मला अशी महिला दिसली या बोगद्यापाशी आणि आज सकाळी मी जेव्हा झोपलो होतो तेव्हा छातीवर बसून ही महिला ओरडत आहे आणि माझ्या छातीवर बडवत आहे. अशा पद्धतीने मला जाणून बघतो तर ही महिला रक्ताच्या भावानं इतकी खतरनाक महिला दिसत होती आणि अशा पद्धतीने ती स्टोरी त्या ठिकाणी त्याने मालकाला सांगितली. मॅनेजर म्हणला, अरे काय नाही म्हणे, तू रात्रभर ट्रॅव्हलिंग करायचं, तुला त्यामुळे ते वाटत असेल, ते काम करा, दिवसभर विश्रांती घे आणि संध्याकाळी माल घेऊन जा. तो म्हणला ओके. तो त्या ठिकाणी पुन्हा जाऊन झोप काढली. त्यानंतर त्याने जेवण केलं आणि ठरल्याप्रमाणे संध्याकाळी मुंबईहून पुणे दिशेने हा निघाला. तर निघताना 7 वाजता मुंबईतून निघाला आणि या ठिकाणी 3 वाजता त्याची गाडी ही त्या टनेलपाशी होती. 4 वाजता जे कंपनीचा जो मॅनेजर आहे या मॅनेजरला कॉल आला, जो की होता पोलिसांचा. पोलिसांनी सांगितलं की तुमचा एक ट्रक या ठिकाणी एका ट्रक ड्रायव्हरचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो त्या ठिकाणी खल्लास झालेला आहे. त्या ठिकाणी त्याची बॉडी ती पोस्टमॉर्टमला पाठवून दिली. पोस्टमॉर्टमला पाठवून दिल्यानंतर त्यामध्ये निदान असं आलं की असा मृत्यू जो झाला आहे तो ॲक्सिडेंटने झाला नसून असा मृत्यू झालेला आहे. काहीतरी असं भयानक बघितलेलं आहे जेणेकरून त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचमध्ये सुनीलचा मित्रांनो बघू शकता की बाबा त्याने काय केलं. सुनीलने मुख्यतः चुकी काय केली असतो मला वाटतं की तो ट्रॅव्हलिंग करत होता, रात्रीच्या ट्रॅव्हलिंग करत होता, त्या महिलेच्या डोळ्यात डोळा घालून बघितलं, नजराला नजर झाली आणि त्यामध्येच गोळ झाला. तर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी दिसत असतील तर तुम्ही त्या गोष्टीपासून परावृत्त व्हा, लांब व्हा, त्या गोष्टीला डोळा घालून पाहू नका. तुमचा समजा तो मित्र असेल, जसे तुम्हाला मित्र वाटत असेल तरी तो तुमचा मित्र असू शकत नाही. तर अशा गोष्टीपासून लांब राहा. आणि मित्रांनो, तुम्हाला असे काही टनेल किंवा बोगदे माहीत आहेत का आणि तुम्हाला असा कधी अनुभव आलेला आहे का किंवा तुमच्या मित्राला असा अनुभव आलेला आहे का, तर तुम्ही या ठिकाणी शेअर करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं आणि अशा प्रकारच्या रिअल स्टोरी ज्या आहेत त्या स्टोरी मी या ठिकाणी घेऊन येत राहील. आणि तुमचा दिवस शुभ जावो. धन्यवाद.